हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 and क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 3, write the truth value of the following statements. First, 4 is odd or 1 is a prime. त्याचा आन्सर कसं लिहायचं ते पाहूया आपण. पहिल्यांदा कंपाउंड स्टेटमेंटला स्प्लिट करणार. क्वेश्चन नंबर 1, let we denote the statement 4 is odd and Q denote the statement 1 is prime. Symbolic form आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू विचारली आहे. पहिल्यांदा काय लिहिणार, द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ given statement is P or Q. कारण की कनेक्टिव्ह काय वापरला आपला or. Then here the truth values of P, Q are हे स्टेटमेंट पण काय फॉल्स आहे, हे स्टेटमेंट पण काय फॉल्स आहे. Therefore the truth values of P, Q are false respectively, right? Therefore the truth value of given statement is आपला सिम्बॉलिक फॉर्म P or Q. P काय आपला फॉल्स, Q पण कसा आहे फॉल्स. आणि आपल्याला माहिती आहे और मध्ये काय असतं, फॉल्स आणि फॉल्स साठी फॉल्स, अदरवाइज ट्रू, राइट? Therefore हे झालं तुमचं आन्सर. Similarly, for example number 2, let P denote the statement 64 is a perfect square and Q denote the statement 46 is a prime number. आणि कनेक्टिव्ह कुठला आपला and. Therefore symbolic form काय येईल, symbolic form is P and Q. P कसं स्टेटमेंट आहे, 64 is a perfect square. Therefore it's true statement. 46 is a prime number. हे काय आहे false आहे. Therefore आपल्याला माहिती आहे and आणि and मध्ये काय असतं, true and true असतं, otherwise false. Therefore this statement's truth value for second statement is false. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल हे रफ करते मी. एक्झाम्पल नंबर 3, 5 is a prime number and 7 divides 94. सिम्बॉलिक फॉर्म काय, कनेक्टिव्ह कुठला आपला and. Therefore P and Q, right? P denote this and Q denote this. Therefore its truth value 5 is a prime number. Yes, 5 is a prime number, so true. And 7 divides 94 not, for false. आणि and मध्ये काय असतं, true and true ला true, otherwise false, right? एक्झाम्पल नंबर 4, हे सगळं तुम्हाला कोणत्या फॉर्मॅट मध्ये लिहायचंय, मी एक्झाम्पल नंबर 1 जसं सोडवलंय त्या फॉर्म मध्ये आन्सर द्यायचे. हे मी फक्त तुम्हाला कसं किती कोणतं उत्तर येते ते सांगते, कसं उत्तर काढायचं ते. इट इज नॉट अ ट्रू दॅट P denote the statement 5 minus 3i is a real number. P पण काय दिलं आपल्याला, इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे काय आहे, निगेशन ऑफ
P. दिलेलं स्टेटमेंट काय आपलं सिम्बॉलिक फॉर्म काय येईल निगेशन ऑफ P. Therefore 5 - 3 आहे आपला हा P आहे बरोबर इज अ रियल नंबर. हे आपलं P स्टेटमेंट आहे पण ते कसं आहे फॉल्स आहे म्हणून निगेशन ऑफ फॉल्स बरोबर. P काय आहे फॉल्स आहे आणि वरती काय दिलंय नॉट म्हणजे निगेशन ऑफ फॉल्स स्टेटमेंट ते काय येत आहे ट्रू. तर एक्झाम्पल नंबर 5. If 3 × 5 is equal to 8 then 3 + 5 is equal to 15. मग P काय लिहिणार आपण 3 × 5 is equal to 8 आणि Q काय लिहिणार 3 + 5 is equal to 15. आणि if आणि then आहे बरोबर कनेक्टिव्ह. therefore P implies Q. P हे स्टेटमेंट ट्रू आहे का नाही फॉल्स आहे. फॉल्स implies false. therefore आपल्याला माहिती आहे P implies F असेल तर F येतो otherwise true. therefore truth value of statement number 5 is true. Example number 6. Let P denote the statement milk is white and Q denote the statement sky is blue. आणि कनेक्टिव्ह कुठला आपला if and only if. Milk is white, yes, true. Sky is blue, true. Therefore answer is true. Implication, double implication मध्ये काय असतं ट्रू अँड ट्रू ला ट्रू फॉल्स अँड फॉल्स ला ट्रू अदरवाइज फॉल्स राइट. एक्झाम्पल नंबर 7. 24 is composite number. याला आपण P म्हटलं बरोबर और 17 is a prime number Q. हे काय ट्रू आहे आणि हे पण ट्रू आहे. therefore आपल्याला माहिती आहे फॉल्स और फॉल्स इज फॉल्स अदरवाइज ट्रू और मध्ये राइट. therefore and मध्ये काय असतं ट्रू अँड ट्रू काय असतं ट्रू अदरवाइज फॉल्स. और मध्ये काय असतं फॉल्स और फॉल्स इज फॉल्स अदरवाइज ट्रू. बाकी सगळ्या ठिकाणी ट्रू. त्याच्यानंतर P implies F असेल तरच F बाकी सगळीकडे ट्रू. त्याच्यानंतर हे एवढं लक्षात असेल तर कुठलं एक्झाम्पल सोडवता येते. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय क्वेश्चन नंबर 4. इफ P, Q are true statements and R, S are false statement then determine the truth value of following symbolic form. First example P or Q and R. P कसं सांगितलं तुम्हाला ट्रू स्टेटमेंट अँड और Q पण काय आहे ट्रू अँड R काय आहे फॉल्स. आता पहा पहिल्यांदा आपण काय करणार ब्रॅकेट सॉल्व करणार. ब्रॅकेट मध्ये काय आहे T and F. T आणि F असेल तर P and T असेल तर ट्रू अदरवाइज फॉल्स बरोबर. मी तर काय येणार आहे फॉल्स. हे T and T आहे का नाही म्हणजे काय येणार फॉल्स राइट. आता और मध्ये बघा F or F is F. फॉल्स और फॉल्स इज फॉल्स अदरवाइज ट्रू राइट. हे झालं एक्झाम्पल नंबर फर्स्ट. नंतर एक्झाम्पल नंबर सेकंड P implies Q or R implies yes. ब्रॅकेट सॉल्व करणार. P implies Q. P कसा आहे ट्रू Q कसा आहे ट्रू R कसा दिलाय फॉल्स S कसा दिलाय फॉल्स
त्याच्यानंतर ट्रू इम्प्लाइज ट्रू, ह्या पद्धतीत आहे का? नाही, म्हणजे फॉल्स येणार नाही. काय येणार आहे? ट्रू. ऑर फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, हे पण ह्या फॉर्मॅट मध्ये नाहीये, म्हणजेच ट्रू. आणि ऑर मध्ये बघा, फॉल्स और फॉल्सला फॉल्स आहे, अदरवाइज ट्रू. तर एक्झाम्पल नंबर 3 हे मी रफ करते. Q and R or negation P and yes. Q काय आपला? ट्रू. R कसा दिलाय? फॉल्स. निगेशन ऑफ P काय आहे? ट्रू and फॉल्स. ट्रू अँड ट्रू असेल तर ते ट्रू, अदरवाइज एक जरी फॉल्स दिलेला असेल त्याच्यात तर ते फॉल्स. हे काय आहे? फॉल्स. पहिलं ब्रॅकेट सोडू आपण, हे काय? फॉल्स. और सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येईल? निगेशन ऑफ P म्हणजेच काय? फॉल्स अँड फॉल्स. फॉल्स अँड फॉल्स काय येणार आहे? फॉल्स. फॉल्स और फॉल्स काय असतं? फॉल्स. राईट. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 4, P implies Q and negation of R. P कसा दिला आपल्याला? ट्रू. Q पण काय दिलाय? ट्रू. and negation of P काय दिलाय? R काय दिलाय? फॉल्स. therefore P implies T is true, कारण की P implies F असेल तरच F असतं, अदरवाइज ट्रू. निगेशन ऑफ F काय येणार आहे? ट्रू. फॉल्सचं निगेशन काय असणार आहे? ट्रू. आणि T and D ला काय असतंय? P. राईट. समजलं? त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5, क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक्झाम्पल नंबर 5. Negation of R double implies P implies negation of Q. R काय दिलेला आपल्याला? फॉल्स. निगेशन ऑफ फॉल्स double implies P कसा दिलाय? ट्रू. implies negation of ट्रू. Q काय आहे? ट्रू. राईट. निगेशन ऑफ फॉल्स काय येणार आहे? ट्रू. ट्रू ब्रॅकेट कंप्लीट. negation of P is false. True implies true काय आपलं? ट्रू. राईट. आणि T implies F काय? F. राईट. एक्झाम्पल नंबर 6, negation of P and negation of Q and R. Bracket completed. Or Q and R or P and R. Right? चेक करूया बरोबर का? negation P and negation Q and R. Bracket complete. Or Q and R or P and R. Right? P कसा दिला आपल्याला? ट्रू. negation of ट्रू. Q पण ट्रू दिलेला आहे. R काय दिला आपल्याला? फॉल्स. Q कसा दिला आपल्याला? ट्रू. R काय दिलाय? फॉल्स. P कसा दिलाय? ट्रू. R कसा दिलाय? फॉल्स.
right? Negation of T is false, and negation of T is false and false. Bracket complete. Or T and F. T and F. Again F. Or T and F is F. F and F काय असणार आहे F. F or F is F. F and F is F or F. So answer is F. और मध्ये काय असतं F and F is F. समजतंय? त्यानंतर एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल नंबर 7. Negation of ही काय दिलं आपल्याला ट्रू ट्रू and ट्रू Q पण ट्रू दिलेला आहे. negation of false R काय दिला आपल्याला false. or true implies true. negation of खाली लिहिते negation of false or false. Right? Negation of true is false, false and true, and negation of false is true. Or bracket true implies true is true, right? Implies negation of false is true or false. and मध्ये आपल्याला माहिती आहे जर दोन्ही ट्रू असतील तरच ते ट्रू असतं, अदरवाइज फॉल्स. राइट? फॉल्स and true or true implies और मध्ये काय असतं दोन्ही फॉल्स असतील तर ते फॉल्स, एक जरी ट्रू असेल और मध्ये तर ते ट्रू. false or false ला false, otherwise right? false and true is false or true implies true is true, right? और मध्ये काय असतं false or false is false, otherwise true, right? So the example number 8. negation of negation P. P काय दिला आपल्याला true and R काय दिला आपल्याला false. Yes is false implies negation of true. Implication P is true and false, right? negation of P is false, false and false, or false implies negation of T is false. Get complete double implication true and false is false, right? negation of F and F say false कारण की true and true ला true, otherwise false. F implies F is true. T implies F असेल तर F असतो, otherwise true. Bracket complete. Negation
निगेशन ऑफ और मध्ये आपल्याला माहिती आहे दोन्ही एफ असतील तर एफ अदरवाइज ट्रू ब्रॅकेट कंप्लीट. आणि हे जे निगेशन साइन हे फक्त ह्या ब्रॅकेट पुरते बरोबर. म्हणजे निगेशन ऑफ टी इज एफ implies f is true. डबल इम्प्लिकेशन मध्ये काय असतं f implies f is true. झालं समजलं. त्यानंतर एक्झाम्पल नंबर क्वेश्चन नंबर 5 राईट. क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलंय राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. फर्स्ट एक्झाम्पल तिरुपती is in Andhra Pradesh. तिरुपती is in Andhra Pradesh. Negation म्हणजे not बरोबर. फर्स्ट एक्झाम्पल लेट P denote तिरुपती is in Andhra Pradesh. Right. Therefore negation of P is म्हणजे नॉट टाकायचं आपल्याला दिलेल्या सेंटेन्स मध्ये तिरुपती is not in आंध्र प्रदेश. झालं. त्यानंतर एक्झाम्पल नंबर सेकंड 3 is not a root of the equation. राइट. त्याचं निगेशन काय येईल लेट P denote 3 is not in root of equation. Let P denote 3 is not a root of equation x square plus 3x minus 18 is equal to 0. Therefore negation of P is काय असणार आहे 3 is root नॉट दिलेला आहे ऑलरेडी आपल्याला इथे नॉटचा नॉट निगेशन ऑफ निगेशन P काय असणार आहे म्हणजे फॉल्स स्टेटमेंटचं निगेशन काय असतं ट्रू असतं बरोबर. आणि हे दिलेलं स्टेटमेंट काय आपल्याला ऑलरेडी फॉल्स म्हणजे नॉट दिलेलं आहे बरोबर. Therefore 3 is root of equation square plus 3x minus 18 is equal to 0. ऑलरेडी नॉट दिलेला आहे म्हणून त्याचं निगेशन काढताना काय झालं आहे नॉट नसणार आहे बरोबर. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पलचं निगेशन काय असणार आहे √2 is not a rational number. डायरेक्ट आन्सर लिहिते आता मी. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 काय असणार आहे पॉलिगॉन ABCDE is polygon ABCDE is a pentagon. Negation polygon ABCDE is not a pentagon. Right? त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 5 त्याचं निगेशन काय असणार आहे दिलेलं काय 7 + 3 is greater than 5. Therefore त्याचं निगेशन असणार आहे 7 + 3 is not greater than 5. समजलं. या ठिकाणी एक्सरसाइज 1.1 कंप्लीट झालेली आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पॅटर्न ऑफ स्टेटमेंट्स पाहणार आहोत. त्याच्यात 3 टाइप्स आहेत. फर्स्ट इज टॉटोलॉजी, सेकंड इज कॉन्टिन्युएन्सी आणि थर्ड इज कॉन्ट्रडिक्शन. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. थँक्यू.